नमस्कार. डे 24 तास पेडणेर चॅनल पाहू शकतात. आज आपण धुळ्याचे प्रथम महापौर भगवान बापूजी करंजकाळ यांची मुलाखत घेत आहे. तुम्ही बघू शकता येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका येणार आहेत, गेल्या 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकशाहीच्या संदर्भामध्ये देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. तसेच आज काही काळानंतर न्यायालय असो या सर्वसामान्य जनता असो त्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या भूगोल वाढल्यानंतर आज सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये जोरदार प्रचार देखील सुरू आहे. तसेच आपल्या सोबत माजी महापौर भगवान बापूजी करंजकाळ त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया आणि धुळे जिल्ह्यातील अनेक जे प्रश्न आहेत जनतेचे ते आपण त्याच्या बापूजी डे 24 तास पेडणेर चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगणार धुळे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर आपली काय प्रतिक्रिया असते? जी जनतेला पाहिजे तशी निवडणूक होत नाहीये. वातावरण तर भाजपाने असं केलेलं आहे, संभ्रम अवस्था आहे सगळी. ऐका नाही, आता पूर्वी फायर फायटरचा दाखला घेत नव्हते. फायर फायटरचा दाखला त्यांनी शौचालयाचा मालमत्ता कर मध्ये शौचालय असतंच, पण त्याचाही दाखला मागितला त्यांनी, बॅनरचा मागितलाय. आणि सर्वात महत्वाचं आपल्या माध्यमातून मी जनतेला आणि जे उमेदवार करू इच्छितात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ते पुढे येऊ इच्छितात जनतेच्या सेवेसाठी, जे नगरसेवक, त्यांना बी माझं आव्हान आहे की तुम्ही आता उमेदवारी अर्ज घेतायत तर बरोबर आहे. आकडा पण आलेला आहे, आपल्या सगळ्या चॅनलवर आलेला आहे, वृत्तपत्रात बी आलेला आहे. 800 लोकांनी घेतला, 400 लोकांनी घेतला, 350 काल घेतली, त्याच्या आधी असे 800 लोकांनी उमेदवारी अर्ज घेतलेले. पण आता शेवटची फायनल यादी 27 तारखेला येणार आहे मतदारांची. आणि आता जर कोणी फॉर्म भरला आजच्या यादीचा नंबर टाकून उमेदवाराचा आणि अनुमोदक सूचकचा, तर ती जेव्हा फायनल होईल ती छाननी, त्यावेळेला तो नंबर 27 ला तो त्याच क्रमांकावर तो व्यक्ती येणार आहे का? तर प्रश्न असा देखील आहे, वारंवार जे महानगरपालिका आहे त्यांच्या संदर्भामध्ये आता जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्यावर वारंवार असा आरोप होतो की ते भ्रष्टाचार करतात. नेमका भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये काय झाला? आपण देखील महापौर असतायत आणि नेमका भ्रष्टाचार ते कोणत्या पद्धतीने करताय आणि काय सांगणार त्यावर? भ्रष्टाचार सगळ्याच ठिकाणी केला ना त्यांनी. ते संडास मध्ये बी भ्रष्टाचार, संडास पण खातात, ते डांबरचे रस्ते करतात. महापौरांचा एक रस्ता झालेला आहे जिथे अनिल अण्णांनी बोट ठेवला होता, जहीनला प्रतिभा थोरात चौधरी, त्यांच्या इथला रस्ता आधी कॉन्क्रीट केला, परत डांबरीकरण केला, परत कॉन्क्रीट केला. आता पारा रोडचे रस्ते, 6व्या गल्लीतला रस्ता 70 वर्षापूर्वीचा भांग्या मारुतीच्या त्या गल्लीतला रस्ता 70-80 वर्षापूर्वीचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे, त्याची खडी सुद्धा निघाली. आणि हे यांचे कॉन्क्रीटकरण बघा, डांबरीकरण 5 वर्ष टिकायला पाहिजे आणि कॉन्क्रीटकरण 25 वर्ष टिकायला पाहिजे. यांचे 5 महिने टिकत नाही. सर, वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना धुळे जिल्हा यांच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन होतात. आंदोलन केल्यानंतर देखील काय यश मिळत नाही, काय सांगणार? सगळी यंत्रणाच भ्रष्ट झालेली आहे ना. इथून तिथून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे आणि अधिकारी जे सत्ताधारी असतात त्याच्या अंडरमध्ये अधिकारी काम करतात. आम्ही कितीही आंदोलन करतो, रोज आंदोलन करतो आम्ही जनतेच्या आणि भ्रष्टाचाराच्या विषयावर. रान पेटवलंय आम्ही 5-7 वर्षापासून, परंतु कुठलीही तक्रार ते घेत नाही. आता परवा जे अनिल अण्णांनी जी तक्रार केलेली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथे रस्ता त्यांनी बंद केलेला आहे. रहदारीसाठी रस्ता मोठा करायला पाहिजे का लहान करायला पाहिजे, मेहरबान उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली कालच. सर, काय सांगणार, धुळे जिल्ह्याला पाणी मिळत नव्हतं. पाण्यावर देखील आता काही दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी 70 कोटीपेक्षा जास्त निधी धुळे जिल्ह्याला देण्यात आला. काय सांगणार, धुळ्याचा पाणीचा प्रश्न हा सुटलाय का? नाही सुटत ना, सुटायला पाहिजे ना. पूर्वी जे आपण डेटरगावून पाणी उचलायचो, अनेक वर्ष झाले त्याला. नकाने तलाव आपला, आता त्याला जोडीला त्याच्या नकाने तलाव, ह्याच्यानंतर आपण तापीतनं पाणी उचलायचो. पावसाळा आणि 4 महिने फक्त उन्हाळ्यात आपल्याला अडचणीचं, तिथं आपण आनेर डॅमहून पाणी सोडून ही तापी योजना आपली कायम चालू असते. देवपूर भाग पूर्ण आपण, मी तर नगराध्यक्ष पण होतो, महापौर पण होतो. 2 वेळा मला संधी मिळाली ना धुळेकर जनतेची सेवा करण्याची. आम्ही कटिबद्ध राहिलो आणि 4 दिवसाचं पाणी आम्ही 3 दिवस आड केलं, 2 दिवस आड केलं.
आणि यांनी शब्द मागचे 2018ला ज्या निवडणुका झाल्या महापालिकेच्या त्यावेळेला यांनी शब्द दिला होता की रोज पाणी देऊ. का पाणी देऊ शकले नाही? पाईपलाईन म्हणजे 10 रुपयाचं काम हे 1000 रुपये खर्च करतात. जनतेची लूट चालू आहे, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे यांचा. जनतेची लूट चालेल सगळ्या ठिकाणी. सर, धुळे जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण कसं असेल, काय सांगणार तुमच्या माध्यमातून? काय पद्धतीने वाटतं की लोक या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतात? जातीय समीकरण धुळे जिल्ह्याचं कसं आहे, काय सांगणार? नाही, महापालिकेमध्ये तर काही जातीचं हे नसतं. जिल्ह्याची गोष्ट करतो, जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणात आहे का? काय सांगणार, काय वाटतं तुम्हाला जिल्ह्याच्या संदर्भात? म्हणजे काय सांगता तुम्ही मला ते सांगा ना तुम्ही. जातीय समीकरण आहे का जिल्ह्यामध्ये? मुस्लिम वेगळा, दलित वेगळा? नाही, ती कटुता तर त्यांनी पूर्ण हिंदुस्थानमध्ये आणलेली आहे. धुळ्याची गोष्ट काय आहे, त्यांनी महाराष्ट्रात जनतेमध्ये सगळं करून टाकलं की मुस्लिम सगळे एका बाजूला, हिंदू एका बाजूला. म्हणजे भाजपाला आम्हीच तारणहार आहे, आम्ही हिंदुत्ववादी आम्हीच आहे बुवा, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत. असं एक मोर त्यांनी एक वातावरण जनतेच्या मनामध्ये करून टाकलंय. त्याचं कारण काय आहे, ती एक आफूची गोळी देतात ते हिंदू लोकांना की याचं वाली आम्हीच आहे, मुस्लिम आम्हाला मत नाही पाहिजे. माग आपण बघितलं ना, इथला जो आमदार आहे त्यांनी हेच सांगितलं ना की आम्हाला मुस्लिम एक मत नाही पाहिजे. मग ते मुस्लिमांनी सांगितलं, मग आता हिंदू लोक काय म्हणतात की हा इतका खतरनाक आहे आपला, काय पदव्या घेतल्या त्यांनी, काहीतरी योद्धा वगैरे काहीतरी घेत होतो, पद लावत होतो. आता पत्नीला बी काही काल पद कोणीतरी दिलं, ते मोठं राजमातांचं पद दिलं. हा, ते समाज विभागणी करताय गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत. तर आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून कोट्यवधीची निधी शहरामध्ये उपलब्ध आहे. काही जयकुमार रावल भाऊ यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये निधी उपलब्ध झाले. काय एवढ्या निधी झाल्यानंतर देखील विकासाच्या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया असेल? शून्य विकास शून्य झालाय की नाही? नाही झाला विकास. नाही, भ्रष्टाचारच जास्त झालेला आहे त्याच्यात. सर, काय सांगणार आपण? येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणूक आहे, आपल्या शिवसेना गटाच्या माध्यमातून किती जागा आपण लढवू? आमची तर आघाडी होती ना इथं, महाविकास आघाडी. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता परवा त्यांचे प्रदेश अध्यक्ष येऊन गेले, हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्यांना भेटलो आम्ही. आणि त्यांनी बी उद्धव साहेब, त्यांची बी चर्चा झाली, संजय राऊत साहेबांची चर्चा झाली, आणि तिघं मिळून आम्ही जाणार आहे. पण भाजप विरुद्ध आता आमचा अजेंडा असा राहील की भाजप विरुद्ध सगळे हे धुळे शहरामध्ये ही मोठ आम्ही बांधायचा आमचे प्रयत्न आहे. आपण देखील इच्छुक आहात का? काय सांगणार? येणार कुठल्या वार्डात? इच्छुक तर सगळेच आहे, मी इच्छुक आहे ना, पण पक्षाने आम्हाला परवानगी दिली पाहिजे, तिकीट दिलं पाहिजे. पक्षाचा आदेश जर राहिला लढ तू, तर लढू आपण. किंवा जर पक्ष सांगेल तू सगळ्यांसाठी लढ, तर मग सगळ्यांसाठी लढावं लागेल. तर धुळेकर जनतेला आपण काय सांगायचं? सद्विवेक बुद्धीने करा, भ्रष्टाचाराला यांना पाठीशी घालू नका. जे 50 वर्ष आपली महापालिका किंवा धुळे शहर मागे गेलंय ते पुन्हा परत 500 वर्ष मागे घेऊ नका, अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्ही बघू शकता आज आपले महापौर भगवान बापूजी कळंकार यांनी 24 तास फिल्म चॅनल या न्यूज चॅनलवर मुलाखत दिली. आपला प्रोग्राम है, ये पब्लिक है, ये सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानती है. आपण आज निवडणुकीच्या अगोदर बापूजींची चर्चा केली आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील एकदा आपण बापूजीशी भेट घेऊया आणि आपल्या चॅनलला त्यांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घ्या. जिल्ह्यामध्ये जे जनतेनेच ठरावं असं देखील आज बापूजींच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या कोणत्या दिशेने जाणार आहे हे देखील आपण या माध्यमातून बघू. आणि बापू, आम्ही हे करतो की पुन्हा एकदा आपण आमच्या चॅनलवर यावं, निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया द्यावं आणि जनतेच्या समोर येऊन जो काही जनतेला, धुळेकर जनतेला फसवण्याचा प्रयत्न होत असेल, काही हे होत असेल, त्यावर देखील आपली प्रतिक्रिया असावी. आणि तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली व मुलाखत दिली त्याबद्दल 24 तास पेटू चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपलं धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी तमाम धुळेकर जनतेला सांगतो की प्रत्येकाने मतदान करावं. मतदान करणं हे आपला अधिकार आहे. तो जो व्यक्ती आपल्या समाजाचा विकास करायचा असेल त्याला नक्कीच निवडून द्या. हे देखील या डीचर्सच्या चॅनलच्या माध्यमातून आपण कॅमेरामॅन निलेश डोलेचे, पवार, 24 तास पेटू चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.